तुम्ही कुठून कुठून शब्द शोधून काढता आणि त्याच्यातून सर्व काही तुम्ही हे करत असता. परंतु एकंदरीत आपलं सभोवतालचं वातावरण, जसं प्रदीपनी त्याचा उल्लेख केला, सभोवतालच्या वातावरणाला जर तुम्ही न्याय देऊ शकले नाही ती लेखणी कोणा कामाची आहे. तेच जर विषय तुम्ही हाताळणार असाल तर त्यात काय अर्थ आहे. आणि तुमचं साहसी असलं पाहिजे. बदलणारे संबंध आहेत सर्व, त्या संदर्भात मध्ये सुद्धा विचार करून त्याचा परिणाम एकंदरीत समाज जीवनावर कसा होणार आहे याही गोष्टी समोर येणार आहे. आता एक अतिशय चांगला कार्यक्रम होत होता, नवरा बाई नको ग बाई, बायको नको, जे काही असेल ते. अलीकडे ती प्रवृत्तीच वाढत आहे एकल राहण्याची, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रकार सुरू झालेले आहे. अमेरिकेमध्ये जे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली तशा पद्धतीची आपल्या इथली होणार आहे काय, त्या संदर्भात आपण काही विचार करतो की नाही याचाही विचार करावा लागेल आपल्याला. हे सर्व जे नवीन विषय आहेत, AI आलेला आहे, आता इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, त्याचा साहित्यावर काय परिणाम होणार आहे. आज सर्व ज्ञान उपलब्ध झालं आहे आणि सर्वांना ते मिळत आहे. तर अशा पद्धतीनं आता जर तुम्ही तोपणा जर ठेवला तर लोक पाठ फिरवतील. आणि जे आयोजक आहेत त्यांनी केलेले प्रयत्न वाया जाऊ नये, त्यांची धडपड वाया जाऊ नये, अशा पद्धतीनं इथे काहीतरी व्हायला पाहिजे. आणि खूप चर्चासत्र वगैरे ठेवण्यापेक्षा कार्यशाळांच्या सारखं आपण काही करू शकतो काय कवी, आणि एकाच वेळी 2-2, 3-3 असे व्हायला पाहिजे की इकडे कविता कशी करावी, विषय कसे निवडावे, आणखी बाकीच्या सर्व एकाच संमेलनाच्या ठिकाणी 2-3 याच्यामध्ये आपण विभागणी करू शकतो काय चर्चासत्रांची, तोही विचार करावा लागेल. आणि गांभीर्याने त्याचं हे व्हायला पाहिजे. काही गोष्टी शंकरला आपण राजकारण्यापासून शिकलो पाहिजे. कशाला म्हटलं की फक्त कव्हर तर होणार आहे, कोणी पाहिलं होतं, थोडीशी हुशारी ठेवली पाहिजे. हे इतकं चांगलं मुखपृष्ठ तयार केलं म्हणजे सर्वांना माहीत याच्यासाठी झालं ते पुस्तक नाही, तुम्ही सांगितलं म्हणून, नाही तर कोणालाच नाही, सर्वांना वाटलं असतं की हे आपलं हे स्मरणीय जात आहे. अशा पद्धतीनं थोड्याशा युक्त्या, तुम्ही नावाप्रमाणे भोळे आहात असं नका करू. तर अशा पद्धतीनं या ज्या गमती आहेत त्या सर्व आपण, मला आनंद आहे की हे सर्व लोक अक्षर क्रांतीचे लोक अतिशय चांगलं हे करत आहेत. संगीताने सुद्धा जे आयोजन केलं तुझे मी मनापासून अभिनंदन करतो. परंतु हा कार्यक्रम समोर सुरुवातीला ठेवण्याचा आग्रह करू नको पुढे, त्याच्यासाठी आले नाहीत लोक आले साहित्य संमेलनासाठी. म्हणून आधी सर्व तुमचं साहित्य संमेलन व्हायला पाहिजे. तुम्ही वेळ दिली आहे 11:30 म्हणजे तुमचं दुसरं सत्रच सुरू होणार, ते नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम झालेच पाहिजे, पण रात्रीची वेळ थांबू द्या ना जरा. एखाद्या दिवशी औषधाशिवाय राहू शकतात ते, औषधाशिवाय राहू शकतात. तर त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांचं नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. वेळेचा अपव्यय होणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. आज साहित्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की त्याचा उहापोह करणं ठीक नाही, कारण मी स्वागताध्यक्ष होतो. मला तसं वाटलं की मला स्वतःला स्वागत भाषण करायचं आहे सुरुवातीला, पण बाकीचाच क्रम लागला. त्याच्यामुळे आता मी स्वागत तुमचं सर्वांचं पुन्हा करतो फॉर्मॅलिटी म्हणून. सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो, जे सहभागी होणार असतील त्यांचंही स्वागत करतो आणि या संमेलनाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.